काही दिवसांनी आपले बाप्पा विराजमान होतील आणि तेव्हा घराघरात हे गाणं नक्कीच वाजणार। नाव काढून पोतांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे। आता या गाण्यामागचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? नाही ना? चला तर मग बघूया। 1972 साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता। खाण्यासाठी कुठलेच अन्न आपल्यापाशी नव्हते। त्यावर उपाय म्हणून सरकारने अमेरिकेतून लाल गहू आयात केला होता। अमेरिकेमध्ये हा गहू जनावरांना खाऊ घातला जायचा, पण दुष्काळात त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला हाच गहू खाण्यासाठी दिला होता। तेव्हाची हीच हालकीची परिस्थिती या गाण्याच्या कडव्यात मांडण्यात आली आहे। त्यावेळी गणपती बाप्पाला मोदक बनवण्यासाठी तांदूळ नव्हते, तेव्हा बऱ्याच लोकांनी याच लाल गव्हाच्या पिठाचे मोदक तयार करून बाप्पाला नैवेद्य दिला। लोककवी हरेंद्र जाधव, संगीतकार मधुकर पाठक आणि गायक प्रल्हाद शिंदे यांनी गोरगरीब, महागाईला त्रासलेल्या लोकांची व्यथा बाप्पासमोर मांडण्याचा प्रयत्न या गाण्यातून केला होता। बाप्पा मोरया रे हे गाणं सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐकलं तर त्यावेळचे क्षण आणि दुष्काळी परिस्थिती डोळ्यासमोर येते।